बघतोय एका साईडला श्रीकांत भोईर, दोन चांगले पंच, सक्षम पंच या स्पर्धेकरता. ऑल द बेस्ट भावेश गोलंदाज. एका साईडला हितेश आला, बघतोय पाहिलं नियाळलं, अतिरिक्त धावेने सुरुवात होताना. थँक्यू अंपायर. वाईटचा इशारा. एक धाव अर्जित केली जाते. श्री गणेशा केला जातोय पतू पॅकर जुचंद्र संघाच्या माध्यमातून. पतू पॅकरची जर रन मशीन ओळखली जाईल तर म्हणजे हितेश, आणि एका साईडला सिक्सर किंग ज्याच्यावर जास्त निर्भर असते तर म्हणजेच विशू पाटील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. आता मात्र चांगला फटका आहे, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऋतिक आजगर त्याच्यामध्ये जर विचार केला 2 ते 3 दिवस एकही चेंडू त्याला सापडत नाहीये व्यवस्थितरित्या, आणि त्याचा फायदा झालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 3 धावा पहिल्या चेंडूवरती. म्हणूनच आळस हा तुमचा झटकून टाकायला हवा. आळस हा आपल्या प्रत्येक कामामध्ये आडवा येणारा प्रबळ शत्रू आहे, तो आळस दूर करायला हवा. याकरता तुम्ही सातत्य राखणं फार महत्वाचं आहे. फिल्डिंग आणि जास्तीत जास्त जमिनीवर वाकायला सुद्धा आपण प्रत्येकाने शिकायला हवं. पुढचा चेंडू आपण बघतोय भावेश पुन्हा एकदा. यावेळी नक्कीच विचार केला तर 1 ते 2 ते 3 इंचीचा गॅप दिसला. वाईटचा इशारा आहे, मात्र चांगला चेंडू होता. थोडा फलंदाज वाचला असतोय. म्हणजेच क्रिकेटमध्ये 99% एफर्ट आणि 1% असते ते लक फॅक्टर, ते सध्या दिसतंय हितेश या बॅटरचं. अगदी बरोबर. स्वतःचं कर्तृत्व काय आहे ते प्रत्येकाला सिद्ध करावं लागतंय. मागच्या मॅच मध्ये तसं सिद्ध केलं होतं हितेश भोईर याने. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्याला मिळाला होता. 7 बॉल मध्ये 21 धावांची चांगली खेळी पेश केली होती. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. यावेळी बॅकफुटला जाऊन जागा बनवून पुन्हा एकदा. यावेळी मात्र ज्या पद्धतीने आपण म्हटलं होतं की ऋतिक आता कुठेतरी आपला माइंड वापरतोय, ऍक्युरेट फेकी देखील पाहायला मिळते. हीच गरज आहे. जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तर त्याला कोणाची मदत हवी असती तर ते क्षेत्ररक्षकांची साथ, आणि तीच दिसली आता ऋतिक मैदानाच्या आत. म्हणून 100% एफर्ट द्यायला हवा गोलंदाजाला. गोलंदाज हे मजदूर आहेत आणि फलंदाज हे साहेब आहेत. गोलंदाज वरचढ कधी होत आहेत ज्यावेळेस क्षेत्ररक्षक त्याला चांगली साथ देत आहेत. 100% एफर्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पुढचा चेंडू विशू पाटील. विशालाची जर बॅट लागली तर नक्कीच धुमाकूळ गाजवेल. संकेत स्मृती चषकामध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट होता. यावेळी मात्र जबरदस्त विचार केला तर 140च्या गतीने चेंडू गेला होता. प्रत्येक मॅच मध्ये स्पीड मीटर घेऊन असतात आमचे समालोचक अक्षय साटम. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण शोएब अख्तर या खेळाडूला बघितलं. 161.3 किलोमीटर प्रति वेगाने त्यांनी एक चेंडू इंग्लंड संघाविरुद्ध टाकला होता. आणि त्याच्या आधी शॉन टेट या वेगवान ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला आपण पाहिलं होतं ज्यांनी न्यूझीलंड संघाविरुद्ध 161.1 किलोमीटर प्रति घंटा वेगाने चेंडू टाकला होता. नक्कीच सर्व प्रकारचे अपडेट ही कालाची गरज आहे, आणि संदीप गावण सरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातात. सर्व रेकॉर्ड्स, चांगलं माहिती आणि अनुभव आहे जे कॉमेंट्रीमध्ये. विचार केला तर जवळजवळ कॉमेंट्री करताना 15 ते 16 वर्षाचा अनुभव, दांडगा अनुभव, आणि आम्हाला देखील चांगलं गायडन्स करता येतं. मॅच देखील महत्वाचा आहे सध्याच्या घडीला. 5 धावा, चेंडूचा विचार केला तर 3. आता न्यू बॅटर आर्यन प्रफुल्ल भोईर आपण बघतोय. हा देखील त्याच पद्धतीचा खेळाडू आहे. छोटा पॅक अँड बडा धमाका. बरेचसे मैदान देखील गाजवलं. सध्याच्या घडीला बॅटर मध्ये फॉर्म मध्ये कमी आहे, आणि एका साईडला वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडस फंबलिंग, आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट आहे. 2 धावेने धावफलक पुढे सरकलाय. 7 धावा. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू पहिल्या, जर विचार केला ओव्हरचा 4 चेंडू 7 धावा, 39 धावांचा टार्गेट. म्हणजेच दोन्ही बाजूने सामना अजूनही समान आहे. 7 धावा धावपलकावर आलेत. 38 धावा बनवल्यानंतर 39 धावसंख्येचा पाठलाग होतोय. 5वा चेंडू आर्यनसाठी फुलटॉस चेंडू होता. इनफिल्डला खेळायचं होतं, मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये रुपेश मोरे जबरदस्त चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव मात्र चपळाहीने
पूर्ण केली जाते. 5 चेंडू टोटल धावा 8 धावा झाल्यात, म्हणजेच आता 13 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे. रॉकर्स संघाचा पोलार्ड म्हणून ओळखला जातो तो म्हणजे रुपेश मोरे. हेअरस्टाईल देखील पाहायला मिळते MS धोनीची, जी पूर्वी आपण बघत होतो स्टाईल, त्या पद्धतीची स्टाईल पाहायला मिळत आहे. आणि खास ते केस विशाल शर्मा चंद्रपाड्यामध्ये तिथे त्यांनी ते स्टेट केलेले आहेत. शर्मा सलून हे प्रसिद्ध सलून आहे आणि तिथे भरपूर खर्च करून अशा प्रकारची हेअरस्टाईल आणि ती निगा व्यवस्थित राखली जाते रुपेश मोरे याच्याद्वारे. पुढचा चेंडू पुलटा चेंडू होता, डाऊन द ग्राउंड फटका. आणि कौतुक करेन गोलंदाजाचा की एकही चेंडू असा दिला नाही की तो स्लॉट मध्ये आहे. चेंडू जर विचार केला वाईड यॉर्कर चेंडू, आणि हाच चेंडू क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटला जातोय. कॅल्क्युलेटरचा वापर केला जातो. टोटल धावा 9 धावा, आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज, म्हणजेच रिक्वायर रन रेट वाढलाय. ऐकूया सुमधुर संगीत आणि वळूया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 30. एकविरा मातेचं सुंदर गीत या ठिकाणी लावलं जातंय. आपल्या आगरी कोळी बांधवांचं श्रद्धास्थान म्हणून नेहमीच पुणे जिल्ह्यातील कारला या ठिकाणी आपले बरेचसे लोक जात असतात, नवस ठेवत असतात आणि त्या देवीचं गीत या ठिकाणी वाजलं गेलंय. मॅच कडे आपण रवाना होऊया. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15च्या अत्यावश्यक सरासरीने 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावा. रुपेश मोरे देखील त्याच शैलीचा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी सातत्याने आपण बघतोय. विकेट टेकर आणि या ठिकाणी TCPचे महेंद्रजी भगत प्रोप्रायटर या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. त्यांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये या. केदारनाथजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सर. यावेळी ऋतिकेला बीट करून चेंडू निघून गेलाय. दन करत सीमारेषी पार चौकार. गुड शॉट. हर्षलाचे हलदी लागो हर्षलाचे. धापलकावरती 12-30 होते. आता या 4 धावा आल्यानंतर 11-26 हे समीकरण पाहायला मिळते आपल्याला. 11 चेंडू 26 धावा. 26 धावा 11 चेंडूंमध्ये होऊ शकतात. हितेश आहे तर मुमकिन आहे, कारण की नॉन स्ट्राईक एंडला देखील आपण बघतो आर्यन, त्याची देखील बॅट लागणं महत्वाचं आहे. मात्र रुपेश ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे, त्याची गोलंदाजी चांगली व्हायला हवी. स्टेटच्या माध्यमातून फटका आला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विनीत ओ हो काय झेल घेतलाय या संध्याकाळच्या सत्रामधला सुंदर कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातला गडीबा. करत असताना 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये हव्या आहेत त्या 26 धावा. 10 चेंडू 26 धावा. आव्हान कठीण बनत चाललंय. नुकताच जो विकेट केल्यानंतर दबाव येईल फलंदाजी करणाऱ्या संघाला. या दबावामधून बाहेर पडावं लागेल. खरं तर क्रिकेट खेळत असताना दबाव या शब्दाला तुम्ही कुठल्या तरी कोपऱ्याला नेऊन ठेवा. नक्कीच जेवढा जास्त दबाव तुम्ही सोसाल तेवढा जास्त प्रेशर रिलीज होईल तुमच्या संघावर. पॉझिटिव्ह माइंड नि फलंदाजी करावी लागेल. धावा होऊ शकतात, मात्र त्यासाठी चांगली मेहनत मशागत करावी लागेल. सध्याच्या घडीला विनीत जाधव जातोय आणि तो देखील हार्ड हिटर बॅटर आहे.
आर्यन याच्या बॅट मधून हा येतोय फटका लॉंग ऑफ रिझनला. बघा कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करायचं. डाऊन द ग्राउंड जर फटका असेल तर आपले जे गुडघे आहेत ते जमिनीला लागले पाहिजे. एक आधार मिळतो जरी चेंडू सुटला तरी, आणि तेच योग्य वापर आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघ पाहायला मिळतो त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. अगदी बरोबर. डाऊन द ग्राउंड एखादा फटका असेल तर तशा प्रकारचे तुमचे दोन्ही पायांची हालचाल व्यवस्थित झाली पाहिजे आणि जमिनी लगत तुमचे दोन्ही पाय क्रॉस झाले तर तो चेंडू तुम्ही अडवू शकताय. 25 धावांची गरज. 9 चेंडू. विनीत जाधव अतिरिक्त आता वाईड येताना दिसतंय. एक्स्ट्रा धाव खटकली जाईल का, डोकेडुकी ठरली जाईल, कारण की एक एक धावेचं महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. आता 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक होईल पतू पॅकर संघाच्या माध्यमातून. पण त्याकरता तसे प्रयत्न व्हायला हवे. प्रयत्न हा करणं गरजेचंच आहे आणि तो करावाच लागेल या ठिकाणी. विनीत जाधव मध्ये खूप जास्त क्षमता आहे षटकार मारण्याची, मात्र यावेळी फटका फसला. कॅच घेतला तर मॅच बनेल. संदेश किनी यावेळी जजमेंट सहित झेल टिपला गेला. विनीत जाधव याच्या खिलीला लागलाय पूर्ण विराम, फुल स्टॉप. संदेश कुणी याचा विचार केला, चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचा विचार केला तर नेहमीच पुमाचे शूज तो परिधान करतोय. सर्वाधिक महागडे शूज रॉकर संघाच्या माध्यमातून तो घालतोय आणि तो ग्रीप मजबूत मिळतोय या स्पर्धेमध्ये. येस, शूची चर्चा आपण करणारच आहोत. सध्या 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. युवराज सिंग यांनी पुमा कंपनीच्या सोबत वर्षाकाठी 4 करोड रुपयाचा करार केला होता. बॅटवर फक्त स्टिकर लावायचा आणि त्याच्यानंतर सनराइज हैदराबाद या संघाकडून खेळत असताना पुमा कंपनीचे शूज परिधान केले होते युवराज सिंग या षटकार किंग फलंदाजाने. 8-24. पुन्हा एकदा एक जर विचार केला स्ट्रॅटर्जी रुपेश मोरे याची, एक अतिरिक्त धाव त्यानंतर एक विकेट जाते. म्हणजे जी स्ट्रॅटर्जी दिसते, कोणत्याही प्रकारचा स्लॉट मध्ये चेंडू देण्याचा त्याचा प्रयत्न नाही. एक चांगली गोलंदाजी आहे. एक्स्ट्रा धावा जरूर येतात मात्र विकेट देखील तो घेतोय. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. धगधग धगधग सुरू आहे दोन्ही संघांकडे. 8-23. महत्वाचा चेंडू इनफिल्डला खेळायचा होता. मिस टाइम फटका लागतोय. पॉइंट रिझनला मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. एकच धावेंवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. आता 7 चेंडू 22 धावेंची गरज. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या चेंडूवर आता एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या एंडला थोडं प्रेशर कमी असू शकतं तो पॅकर संघाच्या माध्यमातून. म्हणूनच आता ही उलटी गंती करावी लागेल. 22-7 म्हणजे 7 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. तर असं समजावं लागेल की 22 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 7 चेंडू 22 धावा. उलट्या प्रवाहाने जर तुम्ही पोहले तर प्रयत्न भरपूर करावे लागतात आणि प्रयत्नानंतर अखेरीस यश मिळतं. तसंच इथे प्रयत्न करावे लागतील. फलंदाजीमध्ये मोठे फटके तर कावेच लागतील. 7-22. पुन्हा एकदा बघा 3 चेंडू मध्ये विचार केला तर एक विकेट, त्यानंतर वाईड, त्यानंतर विचार केला तर एक धाव, त्यानंतर वाईड, त्यानंतर हा देखील वाईड पाहायला मिळतोय. पत्तू पॅकर्स हा संघ मैदानाच्या आत फलंदाजी करतोय. 7 बॉल 21 धावांची गरज आहे आणि अशा वेळेस त्यांचे संघ मालक सुद्धा व्यासपीठावर विराजमान आहेत. आगरी चषकाचे मुख्य आयोजक व्यासपीठावर विराजमान आहेत आणि ते सुद्धा आशा करत असतील की हा मॅच कसा तरी जिंकावा पत्तू पॅकर्स शिवचंद्र संघाने. 7 चेंडू 21 धावांची गरज. प्रथमेश एनसीएचे अध्यक्ष देखील आहेत. आता मात्र पुन्हा एकदा विनीत त्या ठिकाणी कोणती चूक करणार नाही. चेंडू पकडला आहे तिथपर्यंत धावचीची संधी असू शकते मात्र शेवटच्या एंडला बॅट येथे पॉपिंग क्रीज मध्ये. आता 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. मॅच अजून 50-50 आहे. जर चांगली फलंदाजी केली तर पत्तू पॅकर संघ वर्चस्व दाखवेल आणि सुरुवातीचे 2 चेंडू जर गोलंदाजाने चांगले हाताळले तर मॅचवर पूर्णपणे पकड बनवू शकतो. अगदी बरोबर. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. सध्याच्या स्थितीला 3 गडी बाद, धाव संख्या 19, 6 बॉल मध्ये 20 धावा. छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर गीत. व्हॉलंटियर पाणी घेऊन जा.
पिले असतील खेळाडू तर लगेचच आपण थोडस फिल्डिंग लावून घ्या. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धावांची गरज. चालू असलेला मॅच पत्तू पॅकर शिवचंद्र विरुद्ध राकोर बॉईज शिवचंद्र असा. पत्तू पॅकर संघाला 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. कठीण म्हणून बसला हा मॅच. कठीण आहे अशक्य असं म्हणता येणार नाही. होऊ शकतील ह्या 20 धावा. यंदाच्या हंगामामध्ये मी एका षटकामध्ये 27 धावांची गरज असताना त्या 27 धावा सुद्धा पूर्ण होताना बघितल्यात. 2 वेळा हा पराक्रम मी बघितलाय आणि इथे 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. त्या अनुषंगाने फलंदाजी करावीच लागेल. असाच मॅच देखील झाला होता चंद्रपडाच्या मैदानावर. वसई कोलीवाडा वर्सेस आर के मोरवा. 6 चेंडू 27 धावांची गरज होती. पूर्णपणे असं वाटलं होतं की कोलीवाडा संघ पराभव होईल. लगातार 3 षटकार कोलीवाडा संघाच्या बॅटर मधून आल्या आणि तो पॉझिटिव्हिटी जाणवली. 1 चेंडू 6 धावेची गरज असताना मात्र त्याला षटकार मारता आला नाही. यावेळी दिस टाइम फटका आहे. कॅच घेतला तर मॅच बनेल. कॅच छुटा दिल टुटा आणि 1 धाव येताना या क्षणाला कॅच महत्वाचा होता. मात्र एका साईडला आर्यन भुईर देखील स्ट्राईकिंगवर आहे. 5 चेंडू 19 धावा. आता दबाव फलंदाजावर सध्याच्या घडीला. दबाव फलंदाजावर असेल. युवा फलंदाज मैदानाच्या आत आहे ज्याच्यामध्ये आपण जर बघितला तर जास्तीत जास्त चिवटपणा पाहायला मिळालाय. तो आर्यन भुईर विकेटवर आहे. याचाच अर्थ आशा करू शकतोय पत्तू पॅकर शिवचंद्र संघ मॅच जिंकण्याची. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये हव्या आहेत 19 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल. आर्यन आता एखादा षटकार तुटावेल की या क्षणाला गोलंदाज चांगला चेंडू टाकेल. यावेळी जागा बनवली आणि त्या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. सीमारेषी पार. आगरी चषक दर्जेदार. चेंडू दिलाय म्हणजेच लेग स्टंपच्या दिशेने हा चेंडू टाकलाय आणि त्या चेंडूला व्यवस्थितरित्या खोदून काढलं गेलंय म्हणजेच फ्लिक केलं गेलंय. जे स्कोअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसला. फ्लॅट 6 म्हणावे लागेल. ती 6 धाव मिळते. 6 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जाते सध्याच्या स्थितीला 26 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 13 धावांची गरज. 4-13. 4 चेंडू 13 धावा. गोलंदाज देवा आहे आणि दोन्ही संघ देवा रे देवा करत असेल मैदानाच्या आतमध्ये. खास करून आता रॉकर संघ हा षटकार आल्यानंतर दबाव सोसवत आहे. फील्ड लगेच लावायचे आहे निशांत. कारण की षटकार आल्यानंतर प्रेशर रिलीज झाला. या अगोदर एकत्र कोणी येत नव्हतं मात्र हा षटकार लागल्याने एकत्र येण्याचं कारण ते बनलंय. गोलंदाज आपण जर बघितला तर गोलंदाजच्या मार्गावर देवा आहे. 4-13. बाहेरून ओरडू नका प्लीज. बाहेरून कोणी आवाज करू नका. चार चेंडू 13 धावा. 13 म्हणजे फेरा. काय येईल एखादा फेरा. यावेळी इंटू द गॅप मधून पोलार्ड याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषी पार. हा येतोय. कॅश प्राइज लावला जाईल. आता मॅच जिंकवली आर्यननी. प्रथमेश भोईर पत्तू पॅकर्स यांच्या माध्यमातून 2000 रुपये आणि संघ देखील विजय होईल. अगदी बरोबर. मात्र या चौकाराचं आपण वर्णन करूया. गॅप मध्ये फटका होता. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवू शकले नाहीत. 4 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जातात 30. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 9 धावांची गरज. विचार करण्याकरता भाग पाडलं जातं. खास करून म्हणतात ना की विचार करून वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करून दिवस घालवा. विचाराने मनुष्य थकतोय आणि प्रयत्न केल्याने मनुष्य प्रगतीच्या मार्गावर योग्य ती वाटचाल करतोय. 3 बॉल 9 रन्स. पुढचा चेंडू आता गोलंदाजचा आणि रुपेश मोरे याचा तो शेवटच्या चेंडूवरचा षटकार तो देखील मॅचचा टर्निंग पॉइंट बनू शकतो. मात्र आर्यन आहे. पुन्हा एकदा जागा बनवली. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. 1 बाउन्सरी ज्याला जडेजा म्हटलं जाते जुचंद्र गावचा सुप्पर क्षेत्ररक्षण करतोय. बघता बघता 3रे धावेचा प्रयत्न आणि 3री धाव घेताना
दुसरी धाव घेताना माफ करायचा हा फलंदाज बाद होतोय. बघतोय आम्ही, लक्ष आहे की नाही आमचं देखील नव्हतं. आता नवल पाटील या खेळाडूने, आणि म्हणूनच म्हणतात ना, मी याआधी सुद्धा म्हटलं होतं की पत्त्यामध्ये चोकर आणि खेळाडूने दिलेली ठोकर कधीही डाव बदलू शकतं. इथे आता पासा पलटू शकतो या मॅचचा. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता हव्या आहेत 8 धाबा. 2 चेंडू 8. कोण लावेल कोणाची वाट मैदानाच्या आत आपण बघतोय. एका साइडला न्यू बॅटर प्रथमेश गेलाय, त्याच्या बॅट मध्ये देखील षटकार आहे, मात्र तो राहील नॉन स्ट्रायकरला. आणि पूर्ण मॅचची जबाबदारी घेतलाय आर्यन भोईर या बॅटरने. आर्यनला आता संकट मोचन बनावं लागेल. 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय, तो म्हणजेच देवा हा गोलंदाज. 2 चेंडू 8. का या चेंडूवर लागेल एखादी वाट? यावेळी डाऊन द ग्राउंड फटका आहे. 2 धावा कमीत कमी येणं गरजेचं आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी येते तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2च धावांवर समाधान. आता मॅच बनला 1 चेंडू 6. 1 चेंडू मध्ये 1 धाव अवघड असते, मात्र 1 चेंडू मध्ये 6 धावा बऱ्याच वेळा आपण बघितलंय. जर पटू पॅकर संघाला आर्यनने विजय केला तर 2000 आणि षटकार मारल्यावर पुन्हा एकदा प्रथमेश भोईर यांच्याकडून 1000 गोल्डन षटकार टोकाबाला गेले या मॅच मध्ये. आणि त्याच मैदानाच्या आत जात आहेत आमचे डॉक्टर बंगाली महात्रे. लक्ष्मीकांत चिल्ली पाणी घेऊन जात आहेत. आणि या मुवमेंट मध्ये नक्कीच डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर ठेवून फलंदाजी करावी लागेल. आणि ते पाणी पुरवलं जातं एक कूल होण्यासाठी. आणि लक्ष्मीकांत चिल्ली यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहेत, मात्र मॅचच्या दिशेने जाणं गरजेचं आहे. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू मध्ये 1 धाव होते, मात्र 1 चेंडू मध्ये 6 धावा. आणि ते 6 धावा रुपेश मोरेने जो शेवटच्या चेंडूवरती मारला होता तोच मॅच थांबला इकडे. त्या चेंडूवर षटकार नसता तर कदाचित हे रंग वेगळा असतं. यस, रुपेश मोरे यांनी ठरवलं की यंदाच्या हंगामामध्ये एक तरी ट्रॉफी, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावल्याशिवाय मी माझे केस कमी करणार नाही. 1 चेंडू 6 धावा. प्रेक्षकांना जर मॅच आवडला असेल तर या मॅच साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच आपण बघतोय. पातू पॅकर्स वर्सेस आपण रॉकर्स बॉय जुचंद्र बघतोय. 1 चेंडू 6 धावा. आर्यन भोईर आणि देवा. कोणाचा होईल विजय, पातू पॅकर्स की रॉकर्स? यावेळी स्टँड अँड डिलिव्हर. यावेळी मोक्याच्या क्षणी षटकार टोकला आर्यन भोईर यांनी करून दाखवले की हम भी किसी से कम नहीं. पत्तू पॅकरचे संघ मालक बघा, प्रथमेश भोईर गेलेत, अक्षय भोईर मैदानाच्या आत गेलेत. हिरो बनलाय तो म्हणजेच आर्यन भोईर. आर्यन मॅन. आर्यन यांनी आयर्न मॅनची आठवण करून दिलंय. काय बॅटिंग केलंय जबरदस्त. सर्व खूप झालाय इकडे त्या गावात. थँक्यू डुबे. नक्कीच कॅश प्राइज देखील लावलं होतं. जबरदस्त मॅच रंगला, मात्र शेवटच्या एंडला बाजी मारली आर्यन या बॅटरने. अँड हार्ड लक रॉकर्स बॉईज. चांगला खेळ दाखवला. शेवटच्या एंड मध्ये स्लॉट मध्ये चेंडू आणि स्टँड अँड डिलिव्हर. आता किती रुपयाचा मानकरी ठरलाय ते आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. टॉस का बॉस करणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी आमच्या प्रथमेश भोईरचा आनंद देखील गगनात मावेन असा झाला. आणि त्याची इंजुरी, त्याचा एकंदरीत दुखापत तो विसरला आणि हा आनंद, हा विजय कुठेतरी सेलिब्रेट करण्यासाठी तो मैदानात गेला. 1000 रुपयाचा मानकरी ठरला आर्यन. मॅन ऑफ द मॅच देखील आर्यनच आहे आणि हाच ठरतो या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा द्यायचा मेडल आणि ट्रॉफी महेंद्रजी पाटील यांना विनंती करून तुमच्या शुभ असते. आर्यन इज द मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग केली आर्यन.
शेवटच्या एंड मध्ये षटकार ठोठावलाय, काय म्हणशील? काय प्रेशर होता आणि ते करून दाखवलंस? काय नाही, मी मनात निश्चय केला की मी षटकारच मारेन. त्याने निश्चय केलेला की षटकारच मारेन आणि तो षटकार त्याने मारलाय. आता काय फील होतंय मनामध्ये? आणि खूप चांगलं वाटतंय मला. आमच्या स्वतःच्या टुर्नामेंट मध्ये आम्ही एवढे पुढे आलोत म्हणून खूप चांगलं वाटतं. 9 चेंडूमध्ये 24 धावा केला. आर्यन इज द मॅन ऑफ द मॅच. यायचं मान्यवरांच्या शुभ असते, महेंद्रजी पाटील यांच्या शुभ असते आणि प्रथमेश कन्हैया भोईर ज्यांनी कॅश प्राइज लावलं होतं 1000 रुपयाचं, तोच आपण बघतो. प्रफुल्ल भोईर देखील खुश आहे. प्रफुल्ल भोईर खुश आहेत कारण आज ते सरळ कामावरून आले, जेवले देखील नाहीयेत. नक्कीच नक्कीच. आणि जोरदार टाळ्या आर्यन भोईरसाठी. तोंडातला घास काढलाय अक्षरशः रॉकर संघाचा. आर्यन कॉंग्रॅच्युलेशन इज द मॅन ऑफ द मॅच. प्रफुल्ल भोईरशी देखील चर्चा केली जाईल. प्रफुल्ल भोईर सर, काय वाटते तुम्हाला जो षटकार आलाय तुमच्या सुपुत्राच्या बॅट मधून? मात्र ते नंतर उत्तर देणार आहेत. वळूया मॅचच्या दिशेने. संदीप मोरे सर त्या ठिकाणी जॉईंट आहेत. नक्कीच कौतुक असेल. इथे आम्ही टॉस करतोय. टॉस करायचं आहे. टॉस साठी या दोन्ही संघाचे कर्णधार पतू पॅकर्स आणि ध्रुवी स्पोर्ट्स हासोबा जुचंद्र. ध्रुवी संघाचा कर्णधार ध्रुवी स्पोर्ट्स कॅप्टन प्लीज. ध्रुवी स्पोर्ट्स हॅलो चेक. टॉस का बॉस हासोबा नगर आणि पतू पॅकर्स. हा मॅच आपला भेटी करता येईल. संदीप मोरे सर त्या ठिकाणी जॉईंट आहेत. टॉस साठी यायचं. मी प्रफुल्ल भोईर यांना विनंती करतो टॉस साठी या. प्रफुल्ल भोईर. पतू पॅकर्स जुचंद्र आणि ध्रुवी स्पोर्ट्स हासोबानगर जुचंद्र. टॉस होते. काय निर्णय असेल? ध्रुवी स्पोर्ट्स 3 ओव्हरचा मॅच आहे. किती ओव्हरचा मॅच आहे? 3 ओव्हरचा मॅच आहे. निर्णय तर तू सांग. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. ऑल द बेस्ट. थँक्यू. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ध्रुवी स्पोर्ट्स लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला, वेळ नाही जास्त घालवायचा आहे प्लीज. ध्रुवी स्पोर्ट्स चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ आमच्याकडे खूप कमी आहे. श्रीकांत भोईर आणि ललित भोईर हे 2 नामवंत पंच. चला, ध्रुवी स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लावा. ध्रुवी स्पोर्ट्स. पतू पॅकर्स आपली सलामी जोडी पाठवा. पतू पॅकर्स पहा. लगेच वाघ जेव्हा शिकारीला जातो आणि वाघाच्या
जबड्यातून शिकार काढून घ्यावी असा हा सामना काढून घेतला. इथे पतपॅकर्सच्या खेळाडूने पतपॅकर्सचा खेळाडू आर्यन भोईर यांनी 9 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान दिलं आणि संघासाठी एक संकट मोचन म्हणून त्यांनी भूमिका अदा केली. आणि आमचे प्रथमेश भोईर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक देखील त्यांना दिलं गेलं. मनोज कांतीलाल पाटील यांचं इथे शुभागमन होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. चला 3 षटकांचे सामने आहेत आणि त्यामुळे प्लीज विनंती असेल की लवकरात लवकर आपण वेळ न वाया घालवता सामन्याला सुरुवात करायची आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून ध्रुवी स्पोर्ट्स हासोबा जुचंद्र ध्रुवी हॅलो ध्रुवी हॅलो हॅलो ध्रुवी स्पोर्ट्स हासोबा जुचंद्र संघाचा कर्णधार आपण प्लीज लवकरात लवकर घ्या आणि पतपॅकर्स सलामीवीर पाठवा. 3 षटकांचे सामने आपण खेळवतोय तर त्याचा भान दोन्ही संघाचे कर्णधार आणि प्रतिनिधी सर्व खेळाडूंनी ठेवायचं आहे की आपल्याला आजच्या सत्रातच संपूर्ण हे वेळापत्रक किंवा ही जी काही स्पर्धा आहे ती आज पूर्ण करायची आहे. हितेश भोईर आणि विशाल पाटील सलामीवीर जोडी मैदानाच्या आत रवाना होताना तर ध्रुवी स्पोर्ट्स हासोबा जुचंद्र संघाची धुरा पहिल्या षटक हाताळण्याची धुरा सांभाळतोय तो गोलंदाज प्रीतम. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट तमाम क्रीडा रसिकांकडून या व्यासपीठाकडून आणि TCP लाईव्ह वर जे जे क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहतायत त्या सर्व तमाम क्रीडा रसिकांकडून वेळ वाया घालू नका प्रीतम प्लीज. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. आगरी चषकाचा हा महाजल्लोष. इथे मात्र मोठा फटका खेळतोय. चेंडू हवेची साथीनं सीमारेषे लगत इथे टिपला जातोय झेल आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज होतोय फेल. प्रहार मोह इथे आवरला नाही तो हितेशनं आणि तो झेलच्या स्वरूपात बाद झाला. जास्त उंचीनं हा चेंडू गेला होता. जर कमी उंचीनं जास्त लांबीनं हा फटका गेला असता तर नक्कीच या चेंडूवर 6 धावांची मोहर ही उमटली असती. तर आर्यन भोईरला मैदानाच्या आत पाठवण्यात येते क्रमांक 3 वर विशालला साथ देण्यासाठी. विशालनं देखील संयमी खेळ करणं अत्यंत आवश्यक या निर्णायक परिस्थितीमध्ये, कारण हितेश बाद झाल्यानंतर आता मात्र किल्ला लढवायचा एक चांगलं धावफलक उभारण्याचं जे काही संपूर्ण जबाबदारी आहे मदार आहे ती विशाल आणि आर्यन भोईर या 2 फलंदाज खांद्यावर.
मागच्या सामन्यात आपण पाहिला की कशा पद्धतीने रोमहर्षक विजय संपादन केला तो आर्यन भोईरनं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून. नक्कीच आर्यनला विश्वास होता, प्रफुल्ल भोईर यांना ठाम विश्वास होता की माझा मुलगा करू शकतो. प्रीतम पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाला चुकून चेंडू सीमा पार आलेला, आगरी तडका, आगरी दणका, आगरी चौकार. पहिल्या 4 धावा, पहिला चौकार प्राप्त करताना विशाल, एक चांगला कॉन्फिडन्स, चांगला आत्मविश्वास इथे निर्माण होतोय विशालच्या मनामध्ये. 4 धावांनी श्रीगणेश होता शुभारंभ होतोय पत्तू पॅकर्सच्या धावफलकाला. शफल क्रॉस होऊन चेंडूला व्ही शेप मध्ये लॉफ करतोय, चेंडू वळतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि फक्त एकच धाव समाधान मानतोय तो विशाल. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा विचार केला तर 12च्या सरासरीनं 36 किंवा त्यापेक्षा जास्त धावा आल्या तर एक चांगलं धावफलक, एक चांगली एकूण धावसंख्या आपण म्हणू शकू तो पॅकर्सच्या बाबतीत. मात्र तसं नियोजन त्यांनी केलं पाहिजे. मात्र समोरील संघ ध्रुवी स्पोर्ट्स हासोबा जुचंद्र हा संघ देखील एक तुल्यबल संघ आहे. ही ती धावसंख्या उभारण्यास त्यांना ती मुभा दिली जाईल का? आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता आर्यनचा, मात्र चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, 4 चेंडू हाताळले जातात आणि 5 धावा खर्च करतोय तो प्रीतम, एक अनुभवी गोलंदाज, आणि त्यामुळेच महत्वाचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी ही प्रीतमवर आहे. आर्यनकडे एक चांगले खेळाडू वृत्ती आहे, चांगला खेळ त्याच्याकडे आहे आणि त्याचं सादरीकरण मागच्या सामन्यात त्यांनी केलं. रन फुटला येतो, चेंडूला पूल करतोय आणि अप्रतिम झेल, कॅच ऑफ द डे, आजच्या दिवसातील एक अप्रतिम झेल, अंकितनं पकडलेला सुंदर झेल. नक्कीच या झेलची नोंद केली जाईल. मागच्या सामन्यात आर्यननी जो षटकार ठोकला होता तो निर्णायक ठरला होता, मात्र हा झेल देखील निर्णायक ठरू शकतो या सामन्यामध्ये, कारण आर्यनच्या खेळीचा अंत होतोय या झेलनं आणि हा दुसरा धक्का बसतोय तो पत्तू पॅकर्स जुचंद्र संघाला. जीव भांड्यात पडला होता ध्रुवी स्पोर्ट्स हासोबा जुचंद्र संघाचा, मात्र आर्यनचा बळी प्राप्त केल्यानंतर एक वेगळी नवचेतना निर्माण झाली ती संपूर्ण टीम मध्ये. आता विशालला चांगला निर्णय घ्यावा लागेल, नवलला त्याला योग्य साथ द्यावी लागेल आणि चांगली विनीत जाधव येतो खेळण्यासाठी. पहिलं षटक प्रीतम 2 गडी बाद करतो. शेवटचा चेंडू आहे धावफलकावर, 5 धावा, अंतिम चेंडू. हलक्या त्यानं फक्त चेंडूला स्टीअर केलंय, चेंडू वळतोय गडी क्षेत्रामध्ये, 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न आणि 2 धावा पळून पूर्ण. पहा नक्कीच एक चतुराई पूर्ण धावा घेतल्या या 2 धावांनी पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अंती पत्तू पॅकर जुचंद्र संघ प्रथमेश भोईर फॅन टीम इथे आपण पाहतोय 2 गडी बाद 7 वर, 7 धावा धावफलकावर. या ऐकूया एक सुमधुर गीत. एकविरा मातेचा उत्सव मोठ्या थाटामाटात श्री क्षेत्र कारला येथे संपन्न झाला. तर किसन यादव गोलंदाजी मार्कवर येतोय. सामना करेल तो विशाल. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉफ केलाय, अंकित तिथे सज्ज, अंकितने घेतलेला 3रा झेल.
नक्कीच नशिबाची साथ ही लाभते ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. फलंदाज बाद होतोय तो विशाल. मुकेश येतोय खेळण्यासाठी. इथे मात्र हा मोठा फटका आहे. चेंडूवर 6 धावांची मोहर. आगरी या 6 धावांना आशा निर्माण होते. एक चांगला नवचेतना संचार होते. धावसंख्या पोहोचते 13 वर. 13 धावांच्या फरकावर किसन 6 धावा खर्च करतोय. विनीत जाधव एक चांगली खेळी साकारतो. या 6 धावा अर्जित करतोय. पुढचा चेंडू किसन विनीत साठी. लेफ्ट ओव्हर द विकेट. इथे आणखीन एक मोठा फटका आहे. अंकितच्या हातातून सुटला. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी आगरी चौकार. काय म्हटलं अक्षय तुला एकंदरीत यावेळेला देखील अशी संधी निर्माण झाली होती त्या क्षेत्ररक्षक अंकित याला. नक्कीच चांगला झेल घेतला अगोदर, मात्र या क्षणाला त्याचा जजमेंट चुकलाय. मगापासून असं वाटत की चेंडू आउट ऑफ पार्क जाईल आणि त्याच्या हातामध्ये झेल होतो. यावेळी चुकी केलाय. पुढचा चेंडू किशाल. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. झेलच्या स्वरूपात हा बसलेला 4था धक्का. विनीत जाधव याची आज बॅट लागत नाहीये. जो मुख्य ट्रम्प 17 या धावसंख्येवर हा 4था फलंदाज बाद झाला. पतू पॅकर्स जीवचंद्र या संघाचा. दीपेश भोईर यांचं देखील शुभागमन होतंय. डी हेअर्स स्टुडिओचे प्रोप्रायटर दीपेश भोईर यांचं शुभागमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. किसन पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. तू चल मैं आया. फलंदाज बाद. प्रथमेश मात्रे मैदानाच्या आत जाताना क्रमांक 7 वर प्रथमेश मात्रे जातोय. सतरा आणि ही विकेटची हॅट्रिक घेतली जाईल का? मात्र सुदैव भाग्यरेषा साथ देते आणि 1 धाव देखील मिळते. एका धावेने धावसंख्या पोचते. 2 षटकाच्या अंती 18 धावा. पहिल्या षटकात आपण पाहिल्या तर 7 धावा. या षटकात एक चांगला षटकार आला होता. असं वाटलं होतं की एकंदरीत धावसंख्येला आकार मिळेल, मात्र फलंदाज
बाद झाला तो विनीत जाधव आणि त्यानंतर आपण पाहिलं की धावसंख्या मंदावली, 18 धावांवर स्थिरावली. शेवटचं षटक आहे, या षटकात जर पतो पॅकर्सनं 12 पेक्षा जास्त धावा अर्जित केल्या तर एक चांगलं धावफलक तो उभारू शकेल, कारण 30 धावा 3 षटकापर्यंत एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. नक्कीच नो डाऊट, कारण की संध्याकाळच्या सत्रात पाहायला मिळतं आणि हसुबा देखील आज विचार करत असेल की ट्रॉफी घेऊन जाण्याचा. मॅच तर रंगेल काही शंका नाही, मात्र हसुबा संघ विचार करत असेल की 25च्या आतमध्ये 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न आणि पट्टू पॅकर 30 ते 35 हा टार्गेट मनामध्ये विचार करत असेल. शेवटचं निर्णायक षटक आणि हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र दिली जाते ती अंकितवर. अंकितनं 3 झेल घेतले, एक झेल त्याने सोडला, मात्र हरकत नाहीये, त्याने त्याचा सर्वस्व देण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र स्ट्राईकला असेल तो प्रथमेश, एक हरवणारी खेळाडू. शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळतोय तो सिल मिडॉन क्षेत्राकडे. एकच धाव मिळते, 19 धावा. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला होता, चेंडूवर झडप घालतोय, 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 19 वर. नवलनी नक्कीच एक चांगला खेळ केला होता मागच्या सामन्यामध्ये, 30 खेळी यावेळेला आवश्यक असेल. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील, एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल, चांगलं लक्ष द्यावं लागेल. मोठा फटका खेळतोय, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. दिलीप मार्फत एक सुंदर झेल. अंकितला लाभलेलं पहिलं सुयश, संघाला लाभलेलं हे 6वं सुयश. नक्कीच विचार केला तर चांगला जजमेंट साईड झेल टिपला जातो. ऍक्शन विचार केला तर हा संघ हसोबा नगर जबरदस्त ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. सर्व खेळाडू जजमेंट साईड झेल टिपतात आणि जे गोलंदाजाला हवं असतं तेच मैदानाच्या आतमध्ये मिळतंय. क्षेत्ररक्षकाचे 7 न्यू बॅटर लगेच पाठवून द्या. ऋतिक भोईर, ललित बंड्या भोईर सरांचा सुपुत्र. आता कशा प्रकारे खेळी केली, अंडर क्रिकेट मध्ये चांगलं नाव आहे या खेळाडूचा. ऋतिक भोईर मैदानाच्या आत जातोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक सुंदर झेल देखील टिपला होता. इथे मात्र सुंदर चेंडू बीट केलं होतं प्रथमेशला. प्रथमेश म्हात्रे आपण पाहतोय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 3. धावसंख्या आहे ती 19 धावसंख्येवर धाव फलक स्थिरावलाय. इथे मात्र चेंडूला पूल करायचा होता आणि एक चांगला फटका. चेंडू सीमा पार, आगरी तडका, आगरी दणका, आगरी चौकार. हा चेंडू जर सोडला असता तर वाईड किंवा नो चेंडू असू शकला असता, मात्र त्यांनी ती तमा बाळगली नाही. संघाची धावसंख्या कशी वाढेल याच्याकडे लक्ष दिलं आणि हा चेंडू फटका खेळला. नक्कीच पहिलाच त्यांनी ठरवलं होतं की 6व्या 7व्या स्टंपवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश जरूर मिळालंय. ही धावसंख्या मात्र येणं गरजेचं आहे आणि पतपॅकर संघाला कोणत्याही प्रकारच्या धावा आल्या तरी त्यांना मात्र ते योग्य वाटतील. धावसंख्या 23 वर पोचते. 23 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक प्रथमेशच्या माहितीसाठी. इथे मात्र चेंडूला खेळतोय, फाईन खेळतोय, चेंडू जातोय, पायाने अडवण्याचा प्रयत्न होतोय, 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र 2 धावा पळून पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 25 वर. पहा प्रथमेशचे प्रयत्न कुठेतरी नक्कीच कौतुकास्पद आहेत या स्थितीला, कारण 4 खेळाडू हे 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर प्रथमेश असेल, नंतर विनीत असेल आणि विशाल, या तिघांनीच नक्कीच फलंदाजीला आकार दिला. नितेश पहिल्या चेंडूवर बाद झाला, तदनंतर आर्यन बाद झाला, तदनंतर मुकेश बाद झाला आणि तदनंतर आपण पाहिलं नवल बाद झाला. असे 4 खेळाडू 0 धावसंख्येवर बाद झाले. शेवटचा चेंडू, शेवटची संधी यावेळेला फलंदाज प्रथमेश म्हात्रेला. इथे मात्र मोठा फटका खेळतोय आणि चेंडू, व्हॉट एक्सलंट फिल्डिंग, व्हॉट एक्सलंट फिल्डिंग. आणि तिथे 3री धाव घेण्यात
अपयश मिळतंय आणि तिसरी धाव घेताना तो धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. प्रथमेश बाद होतोय. नक्कीच दीपेशने देखील कौतुक केलं. आमच्या संपूर्ण या मान्यवर व्यासपीठाने कौतुक केलं त्या क्षेत्ररक्षकाचं. किसन हा खेळाडू होता. 25 धावा धावफलकावर आणि 26 धावांचं लक्ष. 27 झाल्यात, 28चं लक्ष आहे. थँक्यू संकेत दिले पण चांगला कॉल केला त्या ठिकाणी. आणि यानंतर जो जिंकेल तो 2 हात करेल. संकेत इलेव्हन चंद्रपाडाच्या अगेन्स्ट काय तो असू शकतो किंवा पटू पॅकर्स. 28 धावांचं लक्ष आहे. 28 धावांचं लक्ष आहे. हॅलो, 28 धावांचं लक्ष आहे. अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे. वेलकम. आर्य इलेव्हन गावदेवी एक्सर बोरिवली हा संघ दाखल होतोय. त्यांचं हार्दिक स्वागत. 28 धावांचं लक्ष आहे आणि ज्यावेळी प्रत्यक्ष सामन्यास सुरुवात होईल त्यावेळी ऐकूया आपण संदीपजी गावण यांना. हॅलो 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 नमस्कार नमस्कार. हॅलो हॅलो संपर बॅटर बॅटर लवकरात लवकर पाठवून द्या. बॅटर एक फिल्डर कमी आहे. बॅट्समन तरी जाऊ द्या ना. पण बॅट्समन का थांबलेत? बॅटर उतरा लवकर. हॅलो 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 हॅलो. कल्पेश म्हात्रे यांना सुद्धा तुम्ही व्यासपीठावर बघतायत. मागच्या 2 ते 3 मॅच मध्ये त्यांच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं काम केलं. आरके स्पोर्ट्स जुचंद्र संघाचे चांगले खेळाडू आहेत. वेळप्रसंगी खूप चांगली फलंदाजी ते करत असतात. आता व्यासपीठाच्या दिशेने दाखल झालेत आदरणीय सन्माननीय दिव्यजी भोईर ज्यांचं मी स्वागत करतोय. याआधीच व्यासपीठावर आपण पाहिलं या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रमुख आयोजक आदरणीय सन्माननीय कुमार प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांना आपण व्यासपीठावर बघितलंय. आणि त्यांच्याच हे सौजन्य पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित ही भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा आगरी चषक 2022 आज पहिल्या दिवसांमधून सुपर 3 मध्ये पोहोचणारा आर्या 11 गाव देवी बोरीवली हा संघ दाखल झालाय. एक्सर संघ दाखल झालाय. त्या संघाचं मी स्वागत करतोय. एक्सर संघाचे पाठीराखे सुद्धा भरपूर आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतोय. व्यासपीठावर आलेले आहेत क्रिकेट प्रेमी आदरणीय सन्माननीय आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय मनोज कांतीलाल पाटील हे सुद्धा व्यासपीठावर बघायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय महेश दळवी हे सुद्धा व्यासपीठावर दाखल झालेत. आदरणीय सन्माननीय
दीपेश पाटील, आदरणीय सन्मान्य प्रफुल्ल भोईर, आदरणीय सन्मान्य महेंद्र पाटील, आदरणीय सन्मान्य रणजित म्हात्रे, आदरणीय सन्मान्य सागर भोईर हे सुद्धा व्यासपीठावर क्रिकेट मॅच पाहण्याकरता सज्ज झालेत. दिवेश भोईर यांचा सुद्धा उल्लेख केला आम्ही. विशाल भोईर आम्हाला माहिती देतात की दिवेश भोईर हे सुद्धा दाखल झालेत. मॅच स्टार्ट होतोय, दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. 28 धावांचं लक्ष. पहिला बॉल टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनीत जाधव आणि त्याला समोर जातोय दिलीप. विनीत जाधव याचा पहिलाच बॉल स्वीप केलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता फलंदाज धावत आहेत आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हल्ली क्रिकेटमध्ये भरपूर बदलाव झालेत. बरेचसे खेळाडू खूप चांगलं तंत्र क्रिकेटचं प्रत्यक्षात दाखवत आहेत. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही बॅटर स्ट्रॉंग आहेत. छोटा पॅक बडा धमाका करावा लागेल. स्ट्रायकिंगला आपण बघतोय तो बॅटर. मात्र विनीत जाधव आज दिवस जरूर दिसत नसेल. सकाळी काय झालं ते विसरावं लागेल आणि या क्षणाला 100% एफर्ट त्याला द्यावा लागेल गोलंदाजी करताना. गोलंदाज तयार विनीत जाधव. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता फलंदाज सज्ज आहेत. टाळ्यांचा आवाज येतोय त्यांच्या खेम्यामधून. आपण बघतोय ध्रुवी स्पोर्ट्स हा सुभा जुचंद्र. हृदयनाथ भोईर याचं मी कौतुक करेन. युवा खेळाडूंना घडवण्यामध्ये त्याने खूप चांगलं काम केलंय. हृदयनाथ भोईर यांचं विशेष कौतुक असेल आणि निश्चितच त्यांचा संघ मैदानाच्या आतून चांगलं काम करतोय. 2 धावा 2 धावांची धावसंख्या झाली ती 4. 28 धावांचं लक्ष. 2 चेंडूंमध्ये 4 धावा. अजूनही 24 धावांची आवश्यकता. ध्रुवी 11 हसोबा स्पोर्ट जुचंद्र संघाला. पुढचा बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. डीप मध्ये शतरक्षक तो पुढे येईपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. हे सतावलं गेलंय. बरोबर ह्या संघाला बघितल्यानंतर ऑस्ट्रेलियन रणनीती मला आठवली. ऑस्ट्रेलियन खेळाडू सुद्धा अशाच प्रकारे नेहमीच सतावत असतात प्रत्येक संघाला. 6 धावा धावपैकावर. नक्कीच. आता मात्र बेसिक क्रिकेट ज्याला म्हटलं तर ते सिंगल डबल तो चांगल्या पद्धतीने गेम होतं. हेच कॅल्क्युलेट माइंडसेट वापरावं लागेल. धावा कमी जिंकण्यासाठी तर सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं पाहिजे आणि तेच पाहायला मिळतंय. 6 धावा. पुढचा बॉल गोलंदाज तयार. आता गोलंदाजाने रणनीतीमध्ये बदल केलाय. थोडसे बोटांची जादू दाखवताना हा गोलंदाज दिसला आणि आत वळणारा चेंडू टाकलाय. धावसंख्या धावपैकावर आहे ती 6 धावा. 4 चेंडूची समाप्ती झाली. जिंकण्याकरता लक्ष आहे 28 धावसंख्येचं आणि सध्या तरी धावसंख्या 6 धावा झाल्या. तर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला विनीत जाधव. गोलंदाजी त्याला सातत्याने कंटिन्यू ठेवावी लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये मारा टाकलाय. वाईड यॉर्करचा मारा. फलंदाजाला बीट करून जाणारा चेंडू सीमारेषेच्या आतच शतरक्षक यष्टीरक्षक या ठिकाणी अडवतोय. बघितलं आपण 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा दिल्यात. सुरुवातीला 3 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर गोलंदाजाने 2 चेंडू अचूक टाकलेत. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. झेल टिपणं फार गरजेचं. कॅचेस विन द मॅचेस. आर्यन भोईर काही चांगलं प्रदर्शन करतोय या टुर्नामेंट्स मध्ये. विकेटचं पतन. पहिला धक्का. धावपैकावर धावा 6. झेल आणि कठीण झेल म्हटला जातोय तो मात्र आर्यन भोईर जर असेल तर या प्रकारचे झेल शक्य आहेत आणि हा कॅच घेतलाय आणि संघाचा दबाव थोडा कमी केलाय. 6 धावा षटकाच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक संपतंय. प्रत्युत्तरादाखल 28 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आपण बघताय ध्रुवी 11 हसोबा जुचंद्र संघाची धावसंख्या आहे ती 6 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11च्या सरासरीने 22 धावांची गरज आहे. आर्यन भोईर मागच्या मॅच मध्ये पहिले षटक टाकताना 3 फलंदाजांना बाद केलं होतं. फलंदाजीमध्ये हुकमी एक्का ठरलाय. संकटमोचक ठरत असताना एका बॉलवर 6 धावांची गरज असताना त्यांनी षटकार खेचला होता रॉकर बॉईज संघाविरुद्ध आणि मॅच जिंकून दिला होता. तोच हा युटिलिटी क्रिकेटर. तोच हा उपयुक्त खेळाडू.
ससूनगर चषकामध्ये सुद्धा त्याचा बोलबाला मी बघितला होता. गोलंदाजी फलंदाजी दोघांमध्ये त्याचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. साने गुरुजी स्पोर्ट्स आयोजित साने गुरुजी चषक 2022 मध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं प्रदर्शन केलंय. तसाच हा नामचीन हिरा आहे, नामचीन खेळाडू आहे. हासोबा चषक 2022 मध्ये सुद्धा चमकलेला खेळाडू आर्यन भोईर. ओ एच लागले, फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. बघता बघता चेंडू सीमारेषेला स्पर्श करतोय. थर्ड मॅन एरिया स्पर्श केल्यानंतर 4 धावा मिळत आहेत. 4 रन्स. चार धावांशी धावा लागल्या जातात. धावफलकावर त्या 10 धावा, 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा, अजूनही 18 धावांची आवश्यकता. अक्षय गेम ऑन आहे, यात काही शंका नाही. मात्र नशिबाची साथ जरूर दिसले. बॅटची एज लागली, चौकार गेला. पुढचा बॉल ओहो सोडून दिला. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. पंच श्रीकांत भोईर सरांचा वाईडचा इशारा. सफाळे चिखलपाडा येथून बिलॉंग करणारे हे पंच आहेत आणि खास करून सलग 3ऱ्या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या धावा रोकायला हव्यात. वाईडच्या धावा कुठेतरी इथे घातक ठरू शकतात. पुढचा बॉल गोलंदाज आर्यन याचा इश लागले. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा पाठीमागे जातोय. थर्ड मॅनच्या एरियात अंतिम क्षणी हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू चेंडूला अडवतोय. इथे 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाहीत. 2 धावांची धावसंख्या 13. चांगली फलंदाजी होते. हात देखील चेंडूला छेडला नसता तर कदाचित वाईड होऊ शकला असता. मात्र 2 धावा देखील पॉझिटिव्ह असतील, कारण की सिंगल डबल जर चालू राहिला आणि एखादा मोठा फटका आला तर पूर्ण मॅच फिनिश करून जाईल हासोबा नगरच्या माध्यमातून. 10 चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. गोलंदाजाला टिचून मारा करावा लागेल. त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार असायला हवा, त्याला समोर उभ्या असलेल्या 3 यष्ट्याच दिसायला हव्या, तर फलंदाजाला पडणारा चेंडू दिसायला हवा, तरच मजा येईल प्रेक्षकांना. ओ स्विंग अँड मिस. चांगला चेंडू टाकलाय. ब्लॅक होलच्या थोडासा बाजूला टाकलाय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता आणि इथे निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 13 धावा. ती चेंडू शिल्लक आहेत ते या षटकामध्ये 3. याचाच अर्थ 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये आपण कॅप परिधान करून नवल पाटील तैनात आहे. फलंदाजाने स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावण्याची धावसंख्या झाली ती 14 धावा. 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 14 धावा हव्या आहेत. पगडा अजून भारी आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. मात्र भूषण सारखा बॅटर अजून स्ट्राईक केला आहे तर नक्कीच काही घडू शकते. एखादा मोठा फटका येऊ शकतो का? पुढचा बॉल भूषण करता आणि भूषण आणि लगेचच तुमचं ऐकलं. चेंडूला धाडलं जात आहे. फॉरवर्ड मिड विकेट पट्ट्याबाहेर सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार डोलदार वजनदार हा लय षटकार. बिगी ज्याप्रमाणे म्हटलं होतं की भूषण आहे तिथपर्यंत मॅच पूर्णपणे हातामध्ये आहेत. 7 चेंडू 8 धावांची गरज. 6 धावणीशी धावफलक वाढताना धावा लागल्या जातात ते 20 धावा. हृदयनाथ भोईर बघा ना, त्याला स्थिरता मिळत नाही. खेळाडूंना तयार केलंय का नाही. एक अतिशय चांगला खेळाडू आहे हृदयनाथ भोईर आणि तो खेळाडू मोठे करतोय. धावसंख्येत बदल झालाय. धावा लागल्या जातात ते 20 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता कोणतीच चूक नाही झाली. विकेटचं पतन हा लागलाय. मोठा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 20. मध्ये धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 20 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज. धावा हव्या आहेत त्या 8 आणि मैदानाच्या आतून कुठला संघ लावतोय कोणाची वाट. अक्षय काय सांगू शकशील आता भविष्यवाणी काय असेल तुझी? नक्कीच यावेळी हृदयनाथ गेलाय. वरिष्ठ खेळाडू आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि तो ही मॅच सहजरित्या जाऊन देणार नाही, कारण की त्याला माहिती आहे या क्षणाला कोणत्या प्रकारची खेळी करायची. मात्र एक ट्रम्प कार्ड गोलंदाज जर वापरला तर मॅच मध्ये 6 बॉल 8 या मैदानावर आपण बघितलंय झालेला नाही. वाघरालपाडा संघाने करून दिल्या नव्हत्या.
त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. क्या बात आहे, बुद्धिमत्ता आहे. म्हणजेच बरेच जण म्हटलं जातात की दिमागाचा वापर करत नाहीत, मात्र आमचे अक्षय साटम दिमागाचा वापर करतायत, बुद्धिमत्तेचा चांगला वापर करतायत. आणि मला असं वाटतं की आपला समालोचनाचा सीझन संपल्यानंतर आपण भविष्यवाणी बघायला सुरुवात केली तरी पैसा कमवू शकतायत. धाव फलकावर 2 षटकांमध्ये धावा लागल्यात 20 धावा, 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 8 धावा, एक चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतोय. अक्षय, नक्कीच नो डाऊट 6 चेंडू 8 धावा कोणताही संघ जिंकू शकतो. पण जर मॅचचा विचार केला ना तर या क्षणाला जास्त पगडा थोडा भारी दिसतोय हसोबा नगर संघाचा, कारण की अजून बरेचसे बॅटर आहेत आणि या क्षणाला काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. संकेत 11 विचार करत असेल की जर हसोबा नगर विजय झाला तर त्यांना देखील एक रफ अँड टफ मुकाबला पाहायला मिळेल. पतू पॅकरच्या अगेन्स्ट पराभव देखील झाला, तरी दोन्ही संघ तुल्यबान आहेत आणि संकेत 11च्या अगेन्स्ट कोणता संघ खेळेल हे देखील पाहिलं जाईल. अगदी बरोबर. मात्र ही टीम मीटिंग का चाललंय, वेळ जास्त वाया जातोय. आणखीन महत्वपूर्ण मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत. प्रसाद पाटील आयोजकांच्या भूमिकेमध्ये मॅनेजमेंटचं खूप चांगलं काम करतायत आणि संपूर्ण टीमचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने हे मॅनेजमेंट केलेलं आहे. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये ध्रुवी 11 हासोबा जुचंद्र संघाला 8 धावांची आवश्यकता. डाव्या बाजूला सुद्धा अतिशय चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत 11 चंद्रपाडा ज्यांनी खूप चांगलं प्रदर्शन केलंय. पार्थ आहे, सागर पाटील त्या ठिकाणी आहेत. सर्व खेळाडू इथे उपस्थित आहेत जे वाट बघतायत की ह्या मॅच मधून कोणता संघ जिंकायला हवा. दोन्ही संघ तर रफ अँड टफ आहेत, दोन्ही संघ खूप चांगला खेळ करतील. आणि हासोबा संघ जर आला तरी तुमच्याकरता प्रवास हा कठीण असेल, सोपा प्रवास नसेल, कारण जे प्रदर्शन त्यांनी केले आजच्या दिवसात गोलंदाजी फलंदाजी दोन्ही विभागामध्ये चांगली कामगिरी. 6 बॉलमध्ये धावा आवश्यक आहेत त्या 8. नवल पाटील गोलंदाजी मार्गावर. मला आठवतोय ह्याच नवल पाटीलने मॅच मध्ये रंगत आणली होती. खेळाडूंनी डगआउट मध्ये बसा शांतपणे. पुढचा बॉल, ओ स्विंग अँड मिस. उसळी घेणारा चेंडू हितेश भोईर पंचांकडे अपील करतोय. एक बॉल तर चांगला टाकला गेलाय, याचाच अर्थ पहिला बॉल होता फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. 5 बॉल शिल्लक आहेत, 5 बॉलमध्ये 8 धावा. नक्कीच नवल यांनी असं काम केलेलं आहे बऱ्याच वेळा त्याच्या माध्यमातून. मात्र जितेंद्र द आमदार चषकावरती दमदार गोलंदाजी केली होती, त्याला आज यूज केलं जात नाही. त्यांनी या धावा बऱ्याच वेळा करून देखील दिलेला नाही आणि ते 2 मॅचेस मला आठवतात याच मैदानावर जितेंद्र पाटील. मात्र आज तो कुठेतरी गोलंदाजी घेताना दिसत नाही, नवलवर फोकस केलाय. पूर्वी म्हटलं जायचं की खूप सुस्त खेळाडू म्हणून नवल पाटील आहे, मात्र तदनंतर काळांतराने त्याचा खेळ बदलला. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही विभागामध्ये चांगली कामगिरी तो करू लागलाय आणि आज मुख्य खेळाडू बनलाय पतू पॅकर्स या संघाचा. 5 बॉल शिल्लक आहेत, 5 बॉलमध्ये धावा हव्या आहेत त्या 8 धावा. समोर उजव्या हाताचा खेळाडू हृदयनाथ भोईर काही या संकटामधून संघाला बाहेर काढेल की गोलंदाज आपली गुणवत्ता सिद्ध करेल. 5 बॉल 8 धावा. ओहो, इनसाइड आउट गॅप मध्ये फटका. 1 2 3 बाउंस चेंडू सीमारेषे पार आर पार दमदार शानदार नेत्रदीपक हा आलाय चौकार. 4 रन्स. सोपं बनले. 4 बॉल शिल्लक आहेत, 4 बॉलमध्ये 4 धावा. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज आणि तुमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळण्याची क्षमता पाहिजे. इंटू द गॅप मध्ये बरेच खेळाडू आपण बघतोय आडव्या बॅटने खेळतात, मात्र या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर कटचा फटका चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो आणि याला बोलतात क्लास. हा अभ्यास केलाय गोलंदाजाने. चेंडू कसा टाकलाय, चेंडू ऑफ स्टंप वर जातोय की लेग स्टंप वर जातोय निरीक्षण केलं आणि नंतर स्क्वेअर कटचा फटका त्यांनी करून दाखवलाय. 4 धावा मिळत आहेत, गॅप मध्ये चेंडू टाकलाय. या 4 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जातात ते 24 धावा. आता परत मॅच मध्ये येणं कठीण बनलंय फिल्डिंग करणाऱ्या संघाला. हा चेंडू कसा असेल. ओ आत वळणारा चेंडू आहे, डावबाद होण्याची दाट शक्यता. डोक्यावर लगेचच दोन्ही हात येत आहेत, पश्चातापाची निशाणी. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. 3री धाव घेण्याची हुलकावणी आणि 3री धाव घेताना फलंदाज हृदयनाथ भोईर याला परतावं लागतंय. बघा ती कृती जी झाली, बॅटला उडून दिलं, हे कधी कधी चुकीचं ठरलंय. बॅट हातामधून उडली गेली,
एक चांगला खेळाडू आहे. 2 धाव पूर्ण केलेत, विकेटचं पतन झालंय. 2 धाबांची धाव पैकावर धाबा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 26 धाबा, 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. वही सिकंदर याच मैदानावर देखील मॅच आठवते. रॉकर संघ खेळत होता आणि 3 चेंडू मध्ये 2 आणि 1 धावेची गरज होती. ज्याने मॅच काढली होती ऋतिक अजगर, त्यांनीच तो मॅच देखील घालवला होता. 3 मध्ये 2 त्याला झाला नव्हता. तोच दृश्य पाहायला मिळतो याच मैदानाचा. खूप चांगला इतिहास सांगतायत, वेळोवेळी चांगली माहिती देत आहेत, कारण सातत्याने इकडच्या स्पर्धांचा अनुभव जास्त आपल्याला अक्षय साटम यांच्या वाडीतून पाहायला मिळतोय आणि म्हणूनच अनुभवाचे बोल आहेत हे. धाव पैकावर धाबा सध्या आहेत त्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धाबा, 3 बॉल मध्ये हव्या आहेत त्या 2 धाबा. न्यू बॅटर आलाय संदीप. अंकित स्ट्राईक इन कडे, संदीप यादव नॉन स्ट्राईक इन कडे. दोन्ही संघांना समान संधी आहेत. 3 बॉल 2 धाबा. अजूनही या धाबा होऊ शकत नाही असं मला वाटतंय. आडवेबटचा हा वापर केलाय. चेंडू येतोय सिलिमिडॉन क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता मोटिवेट करतायत खेळाडूंना. विकेटचं पतन झालंय. आणखीन 1 धक्का. 4 गडी बाद. धाव पैकावर धाबा लागला जात आहेत त्या 29 धावा. 29. आता 2 बॉल शिल्लक आणि 2 बॉल मध्ये धावा हव्या आहेत. 1 रन्स रिक्वायर्ड टू विन. तुमचे जे खेळाडू आहेत हृदयनाथ, चला बसायचा खेळाडू कक्षामध्ये. मॅच हाय व्होल्टेज आहे आम्ही देखील समजू शकतो, मात्र त्या ठिकाणी तुम्ही बसायचं आहे. मॅचचा आनंद घ्या. क्रुशियल मुवमेंट आहेत. 2 चेंडू 1 धावेची गरज. वाढती गरमी लक्षात घेता बघा ना किती गरम झालेत खेळाडू कक्षामध्ये सुद्धा गरम होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हृदयनाथ मैदानाच्या बाहेर आपण थोडस बाजूला व्हा. हृदयनाथ जास्त थकलेले दिसत आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू घाम गाळताना दिसत आहेत. म्हणूनच म्हटलं जातात ना की मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धाराने खेळाडू जास्त शोभून दिसत आहेत. इथे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 1 धाव. थरार कायम आहे. मॅच मध्ये पुन्हा परतू शकतोय पतू पॅकर्स जुचंद्र हा संघ. नक्कीच जर डॉट चेंडू गेला तर पूर्ण मजा येईल मॅच मध्ये. काय डॉट जाईल की या बॉलवर मॅच फिनिश होईल, काय वाटतंय? निश्चितच दाट शक्यता ही चेंडू निर्धाव जाण्याची मला असं वाटतंय. श्वास आणि विश्वास हा अदृश्य आहे मित्रांनो, मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करतायत. नक्कीच मला वाटते की हा फलंदाज अंकित ज्याने ज्या झेल टिपल्यात देखील धावा अडवलं होतं आणि अंकित ही मॅच काढू शकतो असं मला तरी वाटतंय. अंकित मागच्या मॅचचा हिरो सुद्धा होता. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्याला मिळाला होता. विकेट हॅट्रिक, 5 बॉल 19 धाबा आणि आता 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. ऐका हाताने मिडॉल क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढले, मिस केले आर्यन भोईर याने या चेंडूला. आणि याच बरोबर किती उत्साहित होत आहेत, मोटिवेट होतात एक खेळाडू. त्यांचे समर्थक सुद्धा मैदानाच्या आत जात आहेत कारण त्यांनी बलाढ्य अशा पतू पॅकर्स जुचंद्र संघाचा केलाय पराभव. नक्कीच मी म्हटलं होतं ज्याप्रमाणे की अंकित ही मॅच विजय करून देऊ शकतो, मात्र असोबा फायनलला पोहोचला नाही. अजून सेमीफायनलचा मॅच बाकी आहे. टॉस साठी यायचा लगेच. हा मॅच किती ओव्हरचा असतील आयोजक सूचना पुरवतील. त्या ठिकाणी जॉईंट असतील व्हॉइस ऑफ बापाने. मॅन ऑफ द मॅच कोण असेल ते देखील पोहोचवलं जाईल. अंकित आहे का? यस नो.